दुसरा टप्पा वाटपाला सुरुवात झाली आहे. लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. आज कोणत्या जिल्ह्यात वाटप सुरू झालेलं आहे, मी तुम्हाला ते सांगणार आहे. आज सकाळी 7 वाजल्यापासून वाटपाला सुरुवात देखील झालेली आहे. खुशखबर आहे, काल वाटप झालं होतं, परंतु कोणत्या जिल्ह्यात काल वाटप झालं होतं आणि आज कोणत्या जिल्ह्यात वाटप होणार आहे हे आपण सगळं पाहणार आहोत. आता नेमकं किती टक्के वाटप झालं हे सुद्धा आपण पाहणार आहोत. जवळपास 40 ते 30% वाटप मे महिन्याचं झालेलं आहे. अजून 60 ते 70% वितरण हे सुरू राहिलेलं आहे. आज आणि उद्या 2 दिवस अजून वाटप होणार आहे. तर आपण लगेच बघूयात आता नेमकं कोणत्या जिल्ह्यात आज पैसे येणार आहेत. बघा, आपल्याकडे जर आपण बघितलं तर सगळ्यात मोठे जिल्हे आपल्याला माहिती आहेत. पुणे, मुंबई शहर, ठाणे, पुढं आपलं छत्रपती संभाजीनगर, असे मोठे मोठे जिल्हे आहेत, बरोबर. आता जर आपण बघितलं तर काल जर प्रामुख्याने पाहिलं तर जे छोटे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यात वितरण सुरुवात झालं. सगळं म्हणजे सरसकट सर्व जिल्ह्यांमध्ये वाटप होतं. पण काय झालं, आता जे मोठे जिल्हे आहेत, मुंबई उपनगर असेल, ठाणे असेल, पुणे असेल, असे जे शहर आहेत तिथं जास्त प्रमाणात संख्या आहे, बरोबर. लाभार्थी संख्या जास्त आहे, सगळ्यात जास्त या जिल्ह्यांमध्ये आहे. तर ज्यावेळेस वितरणाला सुरुवात होती ह्यातल्या काहीच लाडक्या बहिणींना वितरण झालेलं आहे, बरोबर. काहीच लाडक्या बहिणींच्या मोबाईलवरती पैसे आलेले आहेत, त्यांच्या बँक खात्यात पैसे आलेले आहेत. मग राहिलेल्या बहिणींचं काय, किंवा जे छोटे जिल्हे आहेत, वितरण हे सर्व जिल्ह्यांमध्ये काल झालेलं आहे. जेवढे आपले जिल्हे आहेत ह्या सर्व जिल्ह्यांमध्ये काल वितरण झालेलं आहे. पण त्याचं जे प्रमाण आहे ते कमी झालं होतं, कारण टप्प्याटप्प्यानं वितरण होत असतं. भरपूर लाडक्या बहिणींचे KYCचा प्रॉब्लेम असेल, भरपूर लाडक्या बहिणींच्या मोबाईलवरती मेसेज येत नाही कधी कधी. मग त्यांनी स्वतः बँकेत जाऊन चेक केलेलं आहे की त्यांच्या खात्यावरती पैसे आलेत का नाही, मग KYC अपडेटेड आहे का नाही, ह्या सगळ्या गोष्टींची माहिती त्यांनी काल घेतलेली आहे. आणि आपल्याला एक अंदाज आलेला आहे की आज जो आहे, आज वितरणाचा दुसरा टप्पा आहे. आणि लक्षात घ्या, आज आणि उद्या अजून 2 दिवस वाटप राहणार आहे. त्यामुळे टेन्शन घेऊ नका. तुम्हाला जर काल पैसे आले नसतील तर घाबरायचं काही कारण नाही. तुमच्या खात्यात आज 100% मेसेज येईल, तुमच्या बँकेच्या खात्यात आज 100% पैसे पडतील. नाही आला आज तर उद्या 100% पैसे हे तुमच्या खात्यात पडतील. त्यामुळं टेन्शन घ्यायची काही गरज नाही. तुम्ही तुमचे जे पैसे आलेत की ते लाडकी बहीण योजनेच्या तुमच्या वेबसाईटवरती सुद्धा जाऊन चेक करू शकता. प्रामुख्याने जर आपण बोललं तर आता जे काही राहिलेले जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांमध्ये आज वाटप सुरू झालेलं आहे. प्रॉब्लेम असा होतो आहे की हे जे मोठे जिल्हे आहेत, जसं की मुंबई, ठाणे, छत्रपती संभाजीनगर असेल, पुढे पालघर असेल, आपले भरपूर मोठे जिल्हे आहेत आपल्याकडे, बरोबर. नाशिक असेल, अशा भरपूर मोठ्या जिल्ह्यांमध्ये संख्या जास्त आहे. त्यामुळं एकदम वितरण ह्यांना करणं तेवढं सोपं नाही आहे, कारण बँकेवरती लोड होतो, सर्व्हरवरती लोड येतो. मग तिथं ट्रान्झॅक्शन रिजेक्ट होतात किंवा ते प्रॉपर तुम्हाला पैसे सेंड होत नाहीत. त्यामुळं ते टप्प्याटप्प्यानं वितरण करतात. त्यामुळं काल पहिला टप्पा झालेला आहे, आज दुसरा टप्पा आहे. आज मोठ्या प्रमाणात वितरण होण्याची शक्यता तिथं दाट आहे. आता मोठ्या प्रमाणात म्हणजे कोणत्या जिल्ह्यात होणार, तर आजसुद्धा सरसकट सर्व जिल्ह्यांमध्ये वितरण होणार आहे. सगळ्या जिल्ह्यांमध्ये वितरण होणार आहे. ज्या राहिलेल्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना मे महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता हा त्यांच्या बँक खात्यात यायला सुरुवात झालेली आहे. ऑलरेडी वाटपाला सुरुवात झालेली आहे. जर तुम्हाला वाटत नसेल तर तुम्ही एकदा चेक करा तुमचा मोबाईल आणि कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा की नक्की तुम्हाला कधी पैसे आलेत, काल आलेत की आज आलेत. आणि पटापटा कमेंट्स करा सगळ्यांनी आणि मला सांगा की तुमचा जिल्हा कोणता आहे आणि तुम्हाला पैसे आलेत का. म्हणजे आपल्याला अजून कळेल की बाबा कुठल्या जिल्हा राहिलेला आहे किंवा कुठल्या जिल्ह्यात अजून प्रमाण कमी आहे पैसे यायचं. त्यामुळं आपल्याला सुद्धा एक माहिती मिळेल. पटापटा कमेंट्स करा सगळ्यांनी. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींच्या व्हॉट्सअप ग्रुपला शेअर करा. त्यांच्यापर्यंत माहिती पोहोचली पाहिजे, त्यांना माहिती गेली पाहिजे. कारण भरपूर लाडक्या बहिणी टेन्शनमध्ये येतात मग जर त्यांना पैसे हप्ते नाही मिळाले तर. आणि सगळ्यात महत्त्वाचा हा सुद्धा फॉर्म तुम्ही भरून देऊ शकता जर तुमचे हप्ते बंद झाले. त्यासोबत काय जोडायचं हे सुद्धा तुम्हाला मी इथं सांगितलेलं आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो. तोपर्यंत जय महाराष्ट्र.